पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो प्रभास, कुठे आहात तुम्ही? हॅलो हॅलो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? तुम्ही काही बोलत का नाही आहात? प्रभास, हॅलो. हां, प्रभास सर मीटिंग मध्ये गेलेत. तुम्ही नंतर फोन करा. हॅलो, तुम्ही कोण बोलताय आणि त्यांचा फोन तुमच्याकडे कसा काय? मला प्लीज खरं सांगा ना, कुठे आहेत ते? हो, मी खरंच सांगतोय. प्रभास सर ऑफिसमध्ये आहेत, मीटिंगला गेलेत. मी त्यांच्या ऑफिसमधूनच बोलतोय. आता मीटिंगमध्ये फोनमुळे डिस्टर्ब नको व्हायला ना, म्हणून त्यांनी फोन माझ्याकडे दिलाय. किती वेळ लागेल मीटिंग? नाही, ते काय मला माहित नाही, पण ऑफिसमध्ये सगळेजण असं म्हणत होते की इन्व्हेस्टर्सचा सदावर्तींवरचा विश्वासच उडालाय. अहो, कंपनी बंद करायची असं सुद्धा म्हणत होते इन्व्हेस्टर्स. त्यामुळे हे सगळं थांबवण्यासाठी प्रभास सर मीटिंगला गेलेत. कारण काय आहे, शेवटी सदावर्ते आडनावच नाही राहिलं, दुसरं काय राहणार त्यांच्या आयुष्यात. त्यामुळे ही लढाई खूप महत्वाची आहे त्यांच्यासाठी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. प्रभास सरांसाठी त्यांच्या आत्तूच्या शब्दापेक्षा, त्यांच्या आत्याच्या शब्दापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. म्हणजे शैलजा सदावर्ते यांच्यापेक्षा मोठं त्यांच्या आयुष्यात कधीच कोणी नव्हतं, कधीच कोणी नसेल. हे बघा, ते आल्या प्लीज तुम्ही मला फोन करायला सांगा. प्लीज त्यांना कळवा. हो, मी कशाला विसरेन. फक्त मला असं वाटतं की त्यांची मीटिंग संपून इकडे बाहेर यायला त्यांना रात्रीचे 10 तरी वाजतील. हो, एवढा वेळ? हो ना. अहो, मीटिंग पूर्ण झाल्याशिवाय बाहेर येणार नाही तो. ते पक्के बिझनेसमॅन आहेत ते. कुठली नस कधी दाबावी त्यांना बरोबर कळतं. कुणाचा कधी आणि कसा फायदा करून घ्यायचा हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाच जमत नाही. दिसायला साधे बोळे आहेत ते, पण खूप स्मार्ट आहेत. समोरच्याला गंडवलेलं त्याला कळणार सुद्धा नाही. हे बघा, ते आल्या प्लीज त्यांना मला फोन करायला सांगा. हां, विसरू नका. बंद कर फोन तो. बाबा, आत्ताच्या आत्ता बंद कर. सांगतो, सगळं समजावून सांगतो प्रभासला. आजपर्यंत मी केवळ तुझ्यासाठी माझ्या तत्वांना, माझ्या नियमांना बगल देतात. याच विश्वासावर की प्रभासचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तोच तुझ्यासाठी कदाचित लायक आहे. पण आज त्यालाही सुरुंग लागला. विणा, मी तुझ्या लहानपणापासून तुला तुझी आई आणि बाप होऊन वाढवलं. सदैव तुझ्या भल्याचा विचार केला, तुझ्या चांगल्यासाठी झटलो. ज्या गोष्टींचा तुला त्रास होतो त्या कायम लांब ठेवल्या मी तुझ्यापासून. मग मला सांग,
मी माझ्या मुलीचा हात या अशा मुलाच्या हातात कसा देऊ? बाप म्हणून मी माझं म्हणणं तुला सांगितलं. आता याचा पुढचा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. वीणाच्या बाबांनी तुला ही अट घातलीये हे तू मला का नाही सांगितलंस दादू? एवढी मोठी गोष्ट तुला एकदाही मला फोन करून कळवावी असं नाही वाटलं? दादू, छोट्यातल्या छोट्या गोष्टी शेअर करतो ना रे आपण. मग एवढी महत्वाची गोष्ट तू का नाही सांगितलीस मला? हे अंकलनी सांगितलं माहितीये मला सगळं. सगळी सिक्रेट शेअर करतोस ना तू माझ्याशी, मग हे का नाही रे सांगितलंस? का मी लहान आहे, माझी तुला कशी मदत होणार असं वाटलं तुला? मिकी तसं नाही अगं. मग कसं आहे दादू, कसं आहे? मिकी हे बघ, जर मी तुला सांगितलं असतं की मी संगमनेरमध्ये, तर तू ताबडतोब ना तिथे यायला निघाली असतीस. आणि जोपर्यंत मी तिथे थांबलो असतो ना, तू पण तिथेच असतीस माझ्या बरोबर. मग गैर काय त्यात दादू? मिकी, गैरचा प्रश्न नाहीये अगं. ऑलरेडी तू माझ्यामुळे हर्ट झाली होती. त्यात तू पण तिथे माझ्यासोबत असतीस ना, तर तुला आणखीन वाईट वाटलं असतं. आणि आपण दोघंही तिथे असतो तर आत्तूची काळजी कोणी घेतली असती? मिकी हे बघ, आय एम सॉरी खरंच, पण तेव्हा सिच्युएशन तशी नव्हती म्हणून तुला नाही सांगू शकलो अगं. आय एम सॉरी मिकी, नको ना प्लीज. ऑलरेडी आत्तूची अशी अवस्था आहे आणि त्यात तू पण अशी माझ्यावर रागावलीस तर मी काय करणार अगं? ठीक आहे, मी माफ करेन तुला एका अटीवर. कोणती? मला प्रॉमिस कर, लवकरात लवकर वीणाला या घरात माझी वहिनी बनवून आणशील. मिकी, खूप गरज होती असं पॉझिटिव्ह बोलण्याची. मिकी, तुला माहिती आहे, वीणाच्या बाबांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस आहे. पण मला खात्री आहे मी त्यांना नक्कीच मनवू शकेन. मी इथे आत्तूसाठी आलोय हे ते नक्कीच समजून घेतील. ते कठोर आहेत पण त्यांच्यात माणुसकी सुद्धा आहे. याआधी पण त्यांनी मला माफ केलं होतं, त्यामुळे मला खात्री आहे ते यावेळेस पण मला माफ करतील. आणि माझ्या दादूनी ठरवलं ना, तू कोणालाही मनवू शकतो. प्रभास, प्रभास, आत्तू, 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 मी आलोय आत्तू. चल चल. बोल. आई शपथ, काय सॉलिड गेम केलायस तू. भारी भारी भारी. मला ना खूप मज्जा आली आणि मी खूप खुश आहे. जाम 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 खुश आहे.
जाम खुश आहे जाम. हे उर्मी, एवढ्यावर काय खुश होतेस तू? ये तो बस सुरुवात है. आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. हो माहितीये. तू फक्त प्लॅन सांग. तो नाही ना यशस्वी करून दाखवला तर नावाची उर्मी नाही. बोल काय करायचं पुढे? पुढचा प्लॅन अगदी सिंपल आहे. तुमच्या घरात ही जी काय परिस्थिती उद्भवली ना, त्याची माहिती लवकरात लवकर प्रभासला कळायला पाहिजे. जरा डोक्यावर पडलायस का? हे कळलं की तो पटकन येईल ना संगमनेरला. आय नो, तेच हवंय मला. अरे पण जर तो संगमनेरला आला. उर्मी ऐक ना, डोकं चालवण्याचं काम माझं आहे की नाही, मग मला ते करू दे. तू फक्त एक्झिक्यूट करण्याचं काम कर. ठीक आहे, लागते कामाला. काय ग, कोणाशी बोलत होतीस? उर्मी, अगं काय विचारते मी? म्हणजे शैलजा सदावर्ते यांच्यापेक्षा मोठं त्यांच्या आयुष्यात कधीच कोणी नव्हतं, कधीच कोणी नसेल. याच विश्वासावर की प्रभासचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तोच तुझ्यासाठी कदाचित लायक आहे. पण आज त्यालाही सुरुंग लागला. उर्मी, तुला सकाळी एक काम सांगितलं होतं, ते अजून पूर्ण नाही झालंय. काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा काही नाहीये, पण ना. पण काय पण? एक साधं काम सांगितलं होतं, तुमच्या घरातल्या गोष्टी प्रभासपर्यंत नीट पोचवायच्या. तेही नाही जमत तुला? हो मिहीर, कळतंय मला, पण कसं आहे ना, प्लॅन करणं खूप सोपं असतं, तो अंमलात आणणं कठीण. आणि तुला सांगितलंय ना मी, प्रभास मला भीक घालत नाही. मी त्याला काहीही सांगितलं ना तरी तो माझं ऐकणार नाही, आणि जरी ऐकलं तरी विश्वास ठेवणार नाही. मग तुझ्या आईचा उपयोग करून घे. तिची तर माझ्याहून बेकार अवस्था आहे. मग तुझ्या बाबांचा उपयोग कर. मिस्टर मनोहर, त्यांच्याशी बोलण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये. ए उर्मी, तुला मी दिलेलं साधं काम पण जमत नसेल तर काय उपयोग आहे तुला 25,000 रुपये देण्याचा? ए, मी काय मुद्दाम टाळत नाहीये. काम पूर्ण नाही झालं तर मला तसंच वाटेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी दिलेली कामं जर तुला जमणार नसतील तर माझे पैसे मला परत करायचे. आणि पैसे परत नाही केलेस तर मिहीर सदावर्ते काय करू शकतो याची कल्पना मी तुला ऑलरेडी दिलेली आहे. तू एक मुलगी आहेस हे लक्षात ठेव.
मला धमक्या देतोय. शी यार, ह्याला काय जातंय तिथे उंटावर बसून शेळ्या हाकायला. असं इथे काय होतं मलाच माहिती. कसं मॅनेज करावं लागतं, सगळंच मला मॅनेज करावं लागतं. कसं? उर्मी, काय ग, कोणाच्या नावाने बोटं मोडतीस तू? तुला काय करायचंय? लाग का मला? अगं मी असंच विचारलं ग. सांग ना, कोणाच्या नावाने एवढी चिडचिड करतेस ग? प्रभासचा? का ग? अच्छा, बाबांनी दिलेली पैसे त्याने पूर्ण केली म्हणून. उलट मी ना खरंच बोलते, ही वीणाची मैत्रीण ना डोक्याला त्रास आहे. ही वीणाची मैत्रीण, खास मैत्रीण, ही सांगू शकते ना प्रभासला. वीणा, आता आपल्या दोघांना एक होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. अब हमें कोई भी... वीणा, काय झालंय? वीणा, काय झालंय? अय्या, म्हणजे तुला माहिती नाही? अगं काय, मला वाटलं होतं की तू आमच्या ताईची एकदम खास मैत्रीण आहे, जवळची, लाडाची. म्हणजे तुला आज जी काही घटना, सॉरी, दुर्घटना घडली त्या बाबतीत माहिती असेल. तुम्ही एकमेकांपासून काही लपवत नाही, म्हणजे मला वाटलं होतं की तुला सगळ्यात आधी माहिती असेल. पण आश्चर्य आहे बाबा. नाही म्हणजे प्रभासने तुला तरी सांगायला हवं होतं ना जाताना एकदा. काय? सोडून गेला ग तो ताईला. ए, काहीतरी बडबडू नकोस तू. अगं मी काहीही बडबडत नाहीये. प्रभासना आज त्याची पैस सोडून नाशिकला गेलाय. काहीतरी मीटिंग आहे त्याची म्हणे, त्याच्यासाठीच गेलाय तो. आता मला सांग, मीटिंग महत्वाची की ताई? आजची मीटिंग उद्यावर ढकलता आली असती की नाही, पण नाही केलं ते ना तसं ग. वीणाताईपेक्षा आपल्या कामाला जास्त प्राधान्य दिलं, स्वतःच्या नावाला जास्त प्राधान्य दिलं त्याने. पूर्वी तू काही बोलू नकोस. हे बघ, माझा प्रभासवर विश्वास आहे, तो असं वागणारच नाही. हेच वाटलं होतं आमच्या ताईला. पण काय झालं, साधं फोनवर बोलताही आलं नाही प्रभासशी तिला. बिचारी. नाही म्हणजे बघ ना, इथे होता तोपर्यंत वीणा 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 करत होता, आणि आता निघून जाताना साधा एक मेसेज, कॉल सुद्धा केला नाही त्याने. मला तर वाटतं ना, प्रेम बिम काही नव्हतं, टाइमपास होता, टाइमपास. आतापर्यंत कंपनीचं काही काम नव्हतं म्हणून ठीक आहे. आता काम आलं तर कोण वीणा, काय संगमनेर, कुठलं काय, असंच वाटतं ना आपल्याला. बरं चल, तुझा विश्वास नसेल माझ्यावर, ठीक आहे, त्याला विचार थेट. नाही, फोन कर त्याला, विचार तू. पण आम्ही नाही फोन करणार बाबा. आम्हाला नाही, फोन तर मी करणारच आहे त्याला. चिका नको प्लीज. ताई, नको अडवस तिला. नाही, तिला सुद्धा कळू दे ना प्रभास कसा आहे आणि काय वागलाय ते. कर ग, कर कर.